उन्हाळा सुरू झाला आहे आणि कैरीचा सीझन असताना जर आपण गुळांबा बनवला नाही तर उन्हाळा पूर्णच आहे असं वाटेल. तर आज मी तुम्हाला रसाळ असा पारंपरिक गुळांबा कसा बनवायचा ते सांगणार आहे. गुळांबा बनवण्यासाठी इथे मी 2 अशा मोठ्या कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि ह्या मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेल्या होत्या आणि नंतर मी सकाळी अशा पूर्णपणे कोरड्या पुसून घेतल्या. जरासुद्धा पाणी याला ठेवायचं नाही, नाहीतर मग आपला गुळांबा टिकत नाही. आणि रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळं त्याची उष्णता कमी होते, त्याच्यामुळं पाण्यात हे भिजत ठेवा. आता हे समोरचं देठ मी असं कट करून घेते. हे वरचं कट केल्यानंतर हे चीक येतोय ना, ते आपल्याला व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे. चीक ठेवायचं नाही, नाहीतर मग घशाला गवगवते. तर हे चीक असं व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे आणि हे असं कट करून घ्यायचं आणि याचं ना वरचं आपल्याला साल काढून घ्यायचं आहे. तर हे मी वरचं साल सगळं असं काढून घेते. हे बघा, हे माझं आता साल काढून झालं आहे आंब्याचं, कैरीचं असं साल काढून घ्यायचं आहे. वरनं मी काढून घेतलं आहे. जास्त पण आत काढायचं नाही, असं वरवरचं काढायचं आहे, नाहीतर मग आपला गाभा सकट जातो आहे. आणि हे मोठ्या खिसणीने खिसायचं आहे. हे बघा, हे मोठे मोठे आहेत ना, अशा मोठ्या खिसणीने खिसायचं आहे, बारीक ह्यानं खिसायचं नाही. मोठ्या खिसणीनं खिसलं की कसं ते थोडंसं दाताखाली येतं आहे आणि मग ते चांगलं लागते. तर आपल्याला हे मोठा खिस पाडून घ्यायचं आहे. हे बघा, आता हे आपल्याला असं धरायचं आणि हे असं खिसून घ्यायचं. पूर्ण कुईला लागेपर्यंत आपल्याला खिसून घ्यायचं आहे. हे असंच मी खिसून घेते. हे बघा, हे असं खिसायचं, असं सगळा खिस खिसायचं. हे खिसून घेते मग दाखवते तुम्हाला. गुळांबा बनवण्यासाठी इथे बघा मी असे लांब कैरी खिसून घेतली आहे आणि ही 2 वाट्या झाली आहे. ह्या वाटीनं मी मोजलं आहे, तर हे असं गच्च दाबून 2 वाट्या कैरी झाली आहे. 2 वाटी कैरी असेल तर 2 वाटी गूळ घेतला तर चालेल, पण ह्याच्यापेक्षा जास्त प्रमाण घेऊ नका, नाहीतर मग ते गुळ आंबा नाही, गुळ खाल्ल्यासारखं लागेल. थोडंसं गुळ आंबा म्हटल्यावर थोडं तरी आंबट पाहिजे. थोडंसं मीठ घेतलं आहे आणि 2 लवंगा आणि 2 दालचिनीचे तुकडे घेतलेत आणि थोडंसं तूप लागणार आहे, 1 चमचा. गुळांबा बनवण्यासाठी इथं गॅसवर कढई ठेवली आहे. याच्यामध्ये मी 1 चमचा तूप घालते. तुपामुळे कसं आपल्या गुळांब्याला चकाकी येते असं छानपैकी, म्हणून आपल्याला तूप घालायचं आहे आणि टिकतं पण. तूप पातळ झालं आहे, याच्यामध्ये मी 2 दालचिनीचे तुकडे घालते आणि 2 लवंगा घालते. हे जरा फुललं की मग ह्याच्यामध्ये आपल्याला खिसलेली कैरी घालायची. लवंगा जरासं आपल्याला फुलू द्यायच्यात. हां, लवंगा आता आपल्या फुललेल्या आहेत. हे बघा, भाजले आहेत जरा. आता याच्यामध्ये मी कैरी जी किसून घेतली आहे ती घालते. याच्यातलं पाणी वगैरे आपल्याला काही काढायचं नाही, कारण तोच आंबटपणा थोडासा आपल्याला हवा आहे. तर हे थोडंसं परतायचं आहे आणि याच्यामध्ये गूळ घालायचं आहे. आता याच्यामध्ये मी गूळ घालते. कढई आपल्याला जाड घ्यायची आहे, नाहीतर जाड कोणतंही भांडं घ्यायचं आहे. कसं होतं आहे, हे लगेच खाली लागतं आहे आणि मग ते कडवट लागतं आहे. तर जाड घ्यायचं आणि हे बारीक गॅसवरच आपल्याला गुळांबा बनवायचा आहे. बारीक गॅसवर केलं की कैरी व्यवस्थित शिजते आणि गुळांबा आपला टिकतो. आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालते. मीठ कोणत्या पण गोड पदार्थात घालायचं. मीठ जर घातलं नाही ना की मग ते पांचट लागतं. हे बघा, बारीक गॅसवर हे असं मस्त असं शिजवून घ्यायचं एकदम आणि ह्याला हलवत राहायचं, नाहीतर मग कसं खालना लागलं की ते कडवट लागते. त्याच्यामुळं असं हलवत राहायचं. पाणी सगळं पूर्ण आटलं पाहिजे आणि हे कैरीचा खिस व्यवस्थित गुळामध्ये शिजला पाहिजे. मुलांना जाम वगैरे खायला देण्यापेक्षा ते आपला पारंपरिक असं गुळांबा वगैरे खायला द्यायचं चपातीसोबत, ते आणि पौष्टिक असतं. आणि हे बघा, तयार आहे आपला गुळांबा. आता याच्यापेक्षा पुढं आपल्याला जास्त घालवायचं नाही. हे चेक कसं करायचं, हे असं हे घ्यायचं आणि हे असं करून बघायचं. याची तार धरली की समजायचं की आपला गुळांबा तयार आहे. ह्याच्यापेक्षा पुढं घालवायचं नाही, नाहीतर मग ते एकदमच जास्त घट्ट होतं आणि खायला चांगलं लागत नाही. आणि ह्याला पाण्याचा हात थोडासुद्धा लावायचा नाही. असंच चांगलं काचेच्या बरणीत कोरड्या भरून ठेवायचं. तयार आहे आपला छान असा गुळांबा. हा आता मी असंच थंड करून घेणार आहे आणि याच्यावर झाकायचं नाही, काही नाही, असंच ओपन ठेवायचं आहे आणि आपल्याला थंड करायचं आहे. कारण काय होतं आहे, झाकून ठेवलं ना की मग पाणी सुटतं. याला थोडंही पाणी लागू द्यायचं नाही.
आणि थंड झाल्यानंतर मग कोरड्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं. किती छान अशी चकाकी आली आहे. मस्त असा गुळांबा आपला तयार आहे. हा वर्षभर टिकतो. याला पाण्याचा हात नाही लावला तर हे वर्षभर टिकतं. एकदम छान असा आंबट गोड असा गुळांबा तयार आहे. ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.